हॅलो सखी, वेलकम बॅक. दरवेळी तुमच्यासाठी छान छान अशा वस्तू घेऊन येत असते. तसेच मी आज तुमच्यासाठी एवढे सुंदर असं हे कलेक्शन घेऊन आलेली आहे. तुम्हाला दिसत असेल तर ही जी सगळी तयारी चालू आहे सखी माझ्या एका एक्झिबिशनची. तर त्याच्या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला सुंदर हे असे कुंकवाचे करंडे मीनाकारी वर्क केलेले आहे. त्याच्यावर सुंदर असं हे मोराचं डिझाईन आहे, तुम्हाला दिसत असेल. हे मीनाकारी वर्क केलेलं आहे आणि सुंदर असे मोराची डिझाईन आहे. दुसरं एक आहे हे सेमच आहे, फक्त मीनाकारी वर्क नाही आहे. हे लायनिंग आहे सिल्वरमध्ये आणि वरती सेम अशी मोराची अशी ही डिझाईन आहे, तुम्हाला दिसत असेल. सुंदर हे अशी कुंकवाचे करंडे आहेत. प्लस माझ्याकडे सुंदर असा हा दिवा आहे, तुम्हाला दिसत असेल सखी. सुंदर हा असा दिवा आहे. खाली अशी मोठी प्लेट आहे, त्याच्यावर हा मोर आहे आणि वरती हे दिवा आहे. सुंदर हा सिल्वर प्लेट आहे, तुम्हाला दिसत असेल. सुंदर हा असा दिवा आहे. प्लस हा अजून एक दिवा आहे, ह्याचा पंचारती आहे ही अशी 5 तुम्हाला त्यासोबत दिवे दिसत असतील. 5 हे दिवे आहेत, त्याच्यावरती हा सुंदर असा हा मोर आहे. तर आपण हे जे आहे हे पूजेसाठी किंवा ॲज अ गिफ्ट म्हणून सुद्धा वापरू शकतो. किंवा तुमचं घराची पूजा असेल तर त्या पूजेमध्ये सुद्धा तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून सुद्धा हे देऊ शकता. प्लस सुंदर हे अँटिक पीस मध्ये अगरबत्ती स्टँड आहे. तर आपण जेव्हा नेहमी अगरबत्ती लावतो तर ते त्याचं जे अगरबत्तीचं जे धूळ असते, जे मटेरियल असतं ते बाहेर पडतं साईडला. तर ह्याच्यामध्ये तुम्ही इथे अगरबत्ती लावल्यावर ते ह्या प्लेटमध्येच पडणार. आणि ह्या अगरबत्ती स्टँडवर तुम्हाला दिसत असेल सुंदर असं हे डिझाईन आहे, कोरीव काम केलेलं आहे. हे तुम्ही घरामध्ये देवाऱ्यात सुद्धा यूज करू शकता किंवा घरामध्ये अँटिक पीस एक शो पीस म्हणून पण सुद्धा ठेवू शकता. किंवा तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल किंवा रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल, तुमच्या घराची पूजा असेल, लग्नसराई असेल, तर यामध्ये तुम्ही हे आलेल्या तुमच्या पाहुण्यांना सुंदर हे असं वेगळं काहीतरी हे तुम्ही गिफ्ट देऊ शकता. तर त्याचबरोबर माझ्याकडे सुंदर हे असे म्हणजे कोयरीचे कुंकवाचे तिलक सेट आहे. तुम्ही कुंकवाचा करंडासुद्धा म्हणू शकता किंवा तिलक सेटसुद्धा म्हणू शकता. त्याच्यावर सुंदर हे असं मीनाकारी वर्क केलं आहे, तुम्हाला दिसत असेल. हे सुंदर असे हे डायमंड आहे. परत एक मोठा रेड कलरचा डायमंड त्याच्यावर आहे. सुंदर हे असं त्याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे, मीनाकारी वर्क केलेलं. तर सुंदर हा असा हा तिलक सेट आहे. हे असा ओपन होतो. ह्याच्यामध्ये 2 असे हे खण आहेत. तर मी हळद कुंकू किंवा असं काहीही ठेवू शकता. आणि त्याच्यासोबत ह्या तुम्हाला सुंदर ही अशी तिलक स्टिक्स भेटेल. सुंदर ही अशी तिलक स्टिक भेटेल. हे मोराच्या आकाराची आहे. त्याच्यावर सुद्धा असं मीनाकारी वर्क केलेलं आहे आणि आतमध्ये असा एक मोराचा पीस पण दिसत असेल. तर हे तुम्ही यूज करू शकता. आणि हे तुम्हाला ह्या गोष्टी ह्या सगळ्या ह्या अशा बॉक्समध्ये तुम्हाला भेटणार आहे, विथ बॉक्स, जे तुम्ही कोणाला गिफ्ट करू शकता. हे असं विथ बॉक्स तुम्हाला भेटणार आहे. हे तुम्ही रिटर्न गिफ्ट किंवा कोणाचं काही फंक्शन असेल त्यामुळे सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. त्याच्यामध्ये प्रकारे तुम्ही मीनाकारी वर्क केलेलं बघितलं. आणि दुसरं जे आहे माझ्याकडे ते नॉर्मल आहे, म्हणजे विदाऊट मीनाकारी वर्क केलेलं तिलक सेट. पण ह्याच्यावर सुद्धा सुंदर अशी ही डिझाईन तुम्हाला दिसत असेल. ह्या कोयरीवर हे सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. बघा, हे पूर्ण असं नक्षीकाम केलेलं आहे. हे सुद्धा असं ओपन होतं. त्याच्यावर तुम्ही हळद कुंकू असं हे ठेवू शकता. तुम्ही हे हळदी कुंकूसाठी यूज करू शकता किंवा पूजेसाठी. आणि त्यासोबत हे असं सुंदर असं स्टिक तुम्हाला भेटेल, तिलक स्टिक. फक्त एवढंच आहे की ह्याच्यावर मीनाकारी वर्क नाही केलेलं आहे, हे नॉर्मल सिम्पल आहे. हे तुम्ही घरामध्ये यूज करू शकता, देवाऱ्यामध्ये, किंवा ॲज अ गिफ्ट म्हणून कोणाला देऊ शकता. तर सुंदर हे असं माझं हे कलेक्शन आहे, तुम्हाला दिसत असेल. हे सुंदर असं हे तिलक सीट वगैरे असे हे सगळे गोष्टी आहेत.
तर हे जे आहे हे जी माझी सगळी तयारी चालू आहे ही एका एक्झिबिशनची आहे. तर सखी तुम्हाला जर हे या गोष्टी हव्या असतील तर तुम्ही मला मॅसेज करू शकता, DM करू शकता. हे एक्झिबिशन भरणार आहे BKCला. BKC गार्डन इथे एक मोठं भव्य असं एक्झिबिशन सुरू आहे आणि माझं स्टॉल तिथे आहे 2 दिवसासाठी 13 आणि 14 तारीख. तर सखी तुम्हाला जर या वस्तू हव्या असतील तर प्लीज तुम्ही त्यावेळी तिकडे या आणि मला भेट द्या. ह्याच्यावर माझा नंबरसुद्धा दिलेला आहे माझ्या या स्पीकरवर ह्या. तर तुम्ही नंबर बघू शकता आणि मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला जर ह्या वस्तू हव्या असतील तर सखी प्लीज मला मॅसेज करा, DM करा. मग मी तुम्हाला ह्या लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही माझ्या स्टॉललासुद्धा भेट देऊ शकता. तर माझ्या स्टॉलबद्दल जी पूर्ण माहिती आहे तर मी तुम्हाला ती नंतर देण्याचा प्रयत्न करेन. आता सध्या एवढंच तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देते की BKC गार्डनमध्ये जो एक्झिबिशन भरलेला आहे तिथे माझा स्टॉल आहे. तर माझ्या त्या स्टॉलला तुम्ही भेट द्या. सकाळी 10 ते रात्री 10 हा स्टॉल असणार. तर सखी लवकरात लवकर माझ्या स्टॉलला भेट द्या आणि तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू तर मला मॅसेज करा. आणि सखी थँक्यू सो मच.